अपघात की निष्काळजीपणा? पण सरकार म्हणतंय चौकशी सुरू आहे. कृष्णा हेगडे थेटच बोलले. मुंबई बारामती आणि एक अपघात, संपूर्ण राज्य हादरलं. देशभरात शोककळा असताना अजितदादा यांच्या मृत्यूवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोणी सरकारला जबाबदार धरतंय, कोणी खासगी कंपनीला कारवाईची मागणी करतंय आणि अशातच शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. विरोधक राजकारण का करतायत? सरकार खरंच चौकशी करतंय का की VSR कंपनीवर कारवाई होणार का? जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. दुर्घटना आणि शोकाचं वातावरण. हा अपघात एक बातमी नाही, तो एक मोठा धक्का होता. आज बारामतीमध्ये देशातील अनेक मोठे नेते पोहोचलेत. सगळीकडे शांतता आहे, पण मनात प्रचंड अस्वस्थता देखील आहे. यातच कृष्णा हेगडे भावनिक शब्दात म्हणतात, जो अपघात घडला तो अतिशय वाईट आणि दुर्दैवी आहे. अजित पवार हे अत्यंत चांगले माणूस आणि नेते होते. आज ते आमच्या सोबत नाहीत, याचं दुःख मनात खूप आहे. इथे राजकारण नाही. हेगडे यांच्या या शब्दांतून राजकारण नाही तर माणुसकी झळकताना दिसते. पण अपघात झाला आणि लगेच सुरू झालं राजकारण. सरकारवर आरोप, यंत्रणांवर संशय आणि सोशल मीडियावर अफवांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. यावर कृष्णा हेगडे थेट म्हणाले, विरोधक कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करत आहेत. ते स्पष्ट करतात, अपघातानंतर लगेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली होती आणि तपास सुरू देखील झाला होता. या सर्व बाबींची नोंद घेतली जात आहे. म्हणजेच प्रश्न असा आहे, सरकार काही लपवतंय का की मुद्दाम वातावरण तापवलं जाते आणि VSR कंपनीवर कारवाई होईल? याचं सत्य काय आहे? या प्रकरणात सर्वाधिक चर्चा आहे ती VSR कंपनीवर कारवाईची. काही जण म्हणतात थेट गुन्हा दाखल करा, पण कृष्णा हेगडे यांची भूमिका यातून वेगळी असताना दिसते. ते म्हणाले, जर काही चुकीचं घडलं असेल तर सखोल चौकशी झालीच पाहिजे. सरकार ती चौकशी करत आहे. खरी गोष्ट काय समोर यायलाच हवी. चूक विमानात होती की चूक पायलटची होती की मेंटेनन्समध्ये हलगर्जीपणा आलेला होता? हे सगळी चौकशीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आरोप म्हणजेच फक्त राजकीय स्टंट. या संपूर्ण प्रकरणात अंजली दमानिया यांच्या वक्तव्यावर देखील चर्चा झाली. अंजली दमानिया भावनिक होत म्हणाल्या होत्या की डोकं खूप सुन्न झालंय. विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जीवापाड लढले आणि ते जन्मभर लढले देखील असते, पण हे खूप अतिशय चुकीचं घडलं. आणि इथेच त्या एक वाक्य बोलतात जे संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य सांगतं. हे इतकं धक्कादायक आहे की स्वीकारणं शक्यच होत नाहीये. कृष्णा हेगडे दमानिया यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना बोलले देखील की ताईंनी जे वक्तव्य केलं आहे त्याला मी पाठिंबा देणार. कोणीही कुणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. मृत्यूवर राजकारण करणं सारासार चुकीचं आहे. हा मुद्दा इथे फार महत्त्वाचा ठरतो. आज प्रश्न असा आहे की दुर्घटना झाल्यावर आधी शोक, आधी सत्य की आधी राजकारण? यावर कृष्णा हेगडे यांची स्पष्ट भूमिका आहे. चौकशी झालीच पाहिजे. दोषी असेल तर शिक्षा देखील झालीच पाहिजे, पण अहवाला आधी निष्कर्ष नको. आज संपूर्ण राज्य एकच प्रश्नाचं उत्तर शोधतंय. ही दुर्घटना होती, अपघात होता की निष्काळजीपणाचा परिणाम? सरकार म्हणतंय चौकशी सुरू आहे. विरोधक म्हणतायत सरकार जबाबदार आहे. सत्य लवकरच समोर येईल, पण तोपर्यंत मृत्यूवर राजकारण थांबायला हवं. तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं.